शिर्डी नगर परिषदेची निवडणूक नुकतीच शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली आहे। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून अमित शेळके पाटील यांनी जनतेचा भरभरून विश्वास संपादन करत दणदणीत विजय मिळवलाय। विजयानंतर त्यांनी सर्व मतदार राजांचे मनपूर्वक आभार मानत हा विजय जनतेचा असून त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 7 हा शिर्डीतील व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग असून येथूनच शिर्डीचा मुख्य मेन रोड जातो। या भागात मोठ्या प्रमाणावर हॉटेल व पर्यटनाशी संबंधित व्यवसाय असल्याने हॉटेल व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष योजना राबविण्यावर भर देणार असल्याचे अमित शेळके पाटील यांनी सांगितले। यासोबतच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे तसेच महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देणे या बाबींना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या निवडीमुळे प्रभाग क्रमांक 7च्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त केला जातोय। क्रमांक 7 मधून आपण निवडून आला आहात, जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगा? सर्वात प्रथम नमस्कार। मला जे जनतेने मतदान करून माझा जो विजय केलेला आहे त्याबद्दल मी सर्वात प्रथम माझ्या मतदार राजाचे आभार मानतो। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं इलेक्शन झालं, ज्या पद्धतीनं सर्व प्रक्रिया झाली, ती प्रक्रिया अतिशय आचारसंहितेच्या सर्व गोष्टीचं पालन करून झाली आणि विशेषतः आमच्या शिर्डीचं एक इतिहास राहिलेला आहे, एक संस्कृती आमच्या शिर्डीची स्पेशली का बाबा आम्ही एकामेकावर कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या पद्धतीनं कमेंट्स किंवा खालच्या पातळीचं जाऊन आम्ही राजकारण कधी करत नाही आणि एक स्टँडर्ड एक राजकारणाचं आम्ही मेंटेन ठेवतो आणि त्याच पद्धतीनं ही निवडणूक झाली आणि या निवडणुकीत मला माझ्या मतदार राजांनी, विशेषतः युवा मतदार राजांनी मला विजयी केले, मताधिक्याने विजय केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे भाऊ? सर्वात प्रथम प्रभाग क्रमांक 7ची जर तुम्ही लेआउट जर बघितला, हा संपूर्ण जो प्रभाग क्रमांक 7 आहे हा बहुतांश कमर्शियल एरिया आहे। मेन रोड ह्या संपूर्ण मेन रोड हा प्रभाग क्रमांक 7 मध्ये येतो आणि इथं हॉटेल व्यवसाय हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। तर तो कशा पद्धतीनं आपण अपग्रेड करता येईल आणि तो कशा पद्धतीनं त्या हॉटेल व्यवसायामध्ये जास्तीत जास्त संख्येने रूम्स लोक भरतील आणि चांगल्या दरात, व्यवस्थित दरात, जी गरजेचं आहे दर त्या दरात भरतील आणि त्याचबरोबरीनं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कारण कुठेही आपण जसं कोणाच्याही घरी जातो तर मेन डोर आपण पहिले पाहतो, त्याच पद्धतीनं शिर्डीचा मेन डोर हा नगर मनमाड रोड आहे। तर ह्या नगर मनमाड रोडला आपण एक वेगळ्या, नगर मनमाड रोड इन द सेन्स शिर्डीतला सिटीचा जो स्ट्रेस आहे हा 3 किलोमीटरचा, हा स्ट्रेस कशा पद्धतीनं आपण वेगळ्या पद्धतीनं फर्निश्ड करू शकतो, वेगळ्या पद्धतीने गार्डनिंग याला करू शकतो, डिवायडर असतील, याचे स्ट्रीट लाईट्स असतील, याच्या अनेक गोष्टी, याच्या कडाला जे काही हॉटेल्स असतील त्यांना एक प्रॉपर इलिव्हेशन, त्यांना एक प्रॉपर कंपाऊंड, त्याची एक डिझाईन, एक सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं आपण करू, त्या पद्धतीनं आम्ही वर्कआउट करतोय आणि त्याच पद्धतीनं आम्ही येत्या 5 वर्षात याचं ब्युटिफिकेशन 100% खूप चांगलं करू। युवक वर्ग मोठ्या संख्येने आपल्या बरोबर आहे, युवकांसाठी आणि महिलांसाठी काय करण्याचं आपलं मानस आहे? सर्वात प्रथम युवकांच्या बाबतीत जर म्हणायचं ठरलं तर माझे नेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, ज्या पद्धतीनं त्यांचं काम युवकांसाठी संपूर्ण राज्यात चालू आहे ते संपूर्ण राज्य बघतच आहे। आता ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणले की युवकांसाठी तुमचं काय ध्येय धोरण आहे, युवकांसाठी सिंपल आमचं एक व्हॅनिला फॉर्म्युला आहे, तो की शिर्डी शहरातल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या शिर्डी शहरातल्याच युवकांना भेटल्या पाहिजे। फर्स्ट प्रायोरिटी आम्हाला भेटली पाहिजे। जर आमच्याकडे जर त्या कुवतीचा जर उमेदवार नसला, नोकरीला जर तो जर कॅन्डिडेट नसला तर तुम्ही भले मग कोणालाही द्या, आम्हाला त्याला विरोध नाही, पण आमच्याकडे जर उमेदवार असला आणि त्याचं जर क्वालिफिकेशन, त्याचं जर क्लास त्या लेवलचा जर असला तर आम्ही 100% त्या क्लासला आमचा त्या मुलगा हाच पाहिजे तिथं आमचा नोकरीला, ह्याच पद्धतीने आमचं एक धोरण राहणार आहे। फर्स्ट कम फर्स्ट नाही तर शिर्डीतला पहिला आणि नंतर मग दुसरे, अशा पद्धतीने आमची वर्किंग राहणार आहे। शहरात आमच्याकडं 3 संस्था आहेत ज्याच्याकडे नोकरीची अवेलेबिलिटी आहे। त्यामध्ये सर्वात प्रथम श्री सेवा संस्थान आहे, त्यानंतर हॉटेल व्यवसाय आहे आणि त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे। तर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये अतिशय कमी जागा असतात, निवडक राहतात 2-5%, परंतु सर्वात जास्त जागा ज्या आमच्याकडे आहेत त्या हॉटेल इंडस्ट्री आणि सेवा संस्थान आहे।
तर ह्या दोन्हीमध्ये आम्ही कशा पद्धतीनं आमचे स्थानिक लोकांना नोकरी लागेल, रोजगार लागेल, आमच्या जे महिलांचे बचत गट आहेत त्याच्या मार्फत कसे आम्ही कामं करू शकतो त्याच्यावर आम्ही 100% वर्कआउट करू. जाता जाता प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांना व त्याचबरोबर शिर्डी शहरातील सर्व नागरिकांना मी एकच आवाहन करेल की आपण जो जनादेश दिलेला आहे, जो कोणी तुमचा जसं मी 7 नंबरला मी नगरसेवक झालेलो आहे, इतरही 11-10 प्रभाग आहेत त्यामध्ये इतरही लोक नगरसेवक झालेले आणि शहरातून नगराध्यक्ष पण निवडून आलेले आहे. तर आपण माझ्याकडे जसे माझे नागरिक माझे मतदार मला रोज सांगतायत की दादा आमचा मुलगा नोकरी लागला पाहिजे, आमच्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे, आमच्या मुलाचं हे झालं पाहिजे, आमचे शहराचे रस्ते झाले पाहिजे, आमच्या शहराचे स्ट्रीट लाईट झाले, इथं सिक्युरिटी रिझन्स ते क्लिअर करा. तसाच पद्धतीनं तुम्हीही तुमच्या नगरसेवकाच्या आजपासूनच मागे लागायला सुरुवात करा. त्याच्याकडे कामाचा रट्टा चालू ठेवा आणि त्याच्याकडून ते काम कशा पद्धतीनं होईल. आणि नगराध्यक्षांनाही पण माझी विनंती आहे की आम्ही 23 नगरसेवकांचे कसे तुम्ही कामं मार्गी लावा आणि लवकरात लवकर कामाला. असं नका करू की बुवा आज काम दिलं आणि मग 4 वर्षात करू आणि मग 5व्या वर्षाला त्याचं उद्घाटन करू, म्हणजे जेणेकरून पुढच्या इलेक्शनला सोपं जाईल. असं काही विचार करू नका. सोशल मीडियाचा जमाना आहे. आज काम केलेलं आजच दाखवा. जर मतदारांना 5 वर्ष नादी लावायचं ठरवलं तर ते तुम्हाला 100% 5 वर्षांनी तुम्हाला नादी लावतील आणि तुम्हाला मतदान देणार नाही. त्यामुळे आजचं काम हे आजच करा. सोशल मीडिया खूप अलर्ट आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, एक्स असेल असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत जिथं लोक रोज आहेत. मीडिया हाऊसेस आहेत, इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट मीडिया असेल, हे रोज अपडेट देत आहेत. कोण कुठं काय काम करतंय त्याचं सर्व गोष्टी ह्या अपडेट करा आणि इन्स्टंट काम करा. पैसे आहे मग ते पैसे आपण 5 वर्ष बरोबर येड्यावानी वापरू, बरोबर येड्यात काढू, असं काही भानगडीत पडू नका. माझी विनंती राहील सर्व मतदार राजांनी आपल्या आपल्या प्रभागातल्या नगरसेवकाच्या मागे लागा. सर्व कामं नगरपालिकेच्याच मार्फत होणार आहे. काय कामं आम्हीच काय त्याच्या घरून नाही देणार किंवा कुणी अजून काय, हे सगळे जनतेचे पैसे जनतेसाठी जाणार आहे. परंतु ते प्रॉपर वेनी आणि बिगर भ्रष्टाचार होता हे कसे जातील, जसं मोदी साहेबांनी सांगितलेले सबका साथ सबका विकास आणि कशा पद्धतीनं ना खाऊंगा ना खाणे दूंगा ह्याच धर्तीवर आपणही काम करणार, अशीच मी सर्व नागरिकांना मी ग्वाही देतो आणि मी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.